आणि आता आपल्याला करायची रेसिपी गोळीच्या माशाचा. गोळीच्या माशाचा काटा. बरं, काय करायला लागतं सुरुवातीला? तर पहिला मी गोळीचा जो काटा आहे त्याला आलं वगैरे लावून घेते. मॅरिनेट करायचं. घ्या. हे आता जे तुम्ही करताय हे साधारण किती लोकांसाठी होत आहे? डिपेंड्स तुम्हाला किती भूक लागली. आता कोण किती खाईल ते सांगू शकत नाही. बरं, काय घ्यायचं? मला आलं द्या. आल्याची पेस्ट आल्याची. किती लागणार आहे? हळद द्या. हळद, थोडंसं मीठ टाका. थोडंसं मीठ. आता हे मॅरिनेट करायला किती वेळ लागतो? 10-15 मिनिटं आपलं कालवण बनवायचं. ओके. 10-15 मिनिटं लावून ठेवायचं. बरं, मग आपण एक काम करूयात. हे 10 मिनिटं असंच मॅरिनेट करत ठेवूयात आणि पुढच्या कृतीकडे वळूयात. मॅरिनेशन झालेलं आहे गोळीच्या माशाचा काट्याचं, होय. बरोबर? हो. आपण त्याच्यामध्ये आल्याची पेस्ट घातली, हळद टाकते आणि थोडंसं मीठ. थोडंसं मीठ घातलं. होय. पुढची कृती काय आपली? तेल टाकायचं. बरं. भांड्यामध्ये जरा बऱ्यापैकी तेल घ्यायचं, पण भरपूर पण नाही टाकायचं. बरं, आता तेल गरम होऊ द्यायला लागेल ना? हो. ठीक आहे. आपण एक काम करूयात ना, हे घ्यायचंय का आपल्याला? हो, लसणाचे काप. लसूण. ठीक आहे. कांदा घ्या. कांदा. हळद टाकायची. हळद. थोडी टाका, कारण आपण माशाला पण लावली आहे ना, हो हो हो. म्हणून. पुरे इतके? हो, बस आहे. ओके. आता त्याच्यामध्ये वांग टाकायचं. या वांग. काट्याबरोबर वांग टाकतात. बर. म्हणजे ही पाचकळशांची खासियत. स्पेशालिटी आहे. बर. स्पेशालिटी आहे. पुढे काय लागणार आहे? मला लाल तिखट द्या. लाल तिखट. सांगा किती लागणार आहे? टाका, 2 चमचे टाका. बापरे, झणझणीत आहे म्हणजे. हो, मग 5 कळशी मसाला. 5 कळशी मसाला वर्षभराचा करून ठेवलेला आहे काकूंनी. हा किती घालायचा आहे? हां, टाका थोडासा. बस बस.